नमस्कार. वल्ली माणूस या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. आज आपल्यात गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत श्रीकांत धुमाळ सर. त्यांची खासियत सांगायची म्हणजे सागरमाथा एक्सप्लोरर्स नावाची त्यांची संस्था आहे. त्याचे ते संस्थापक आणि संचालक आहेत. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भरपूर टुरिझम, ट्रेकिंग या सगळ्यात काम करणाऱ्या संस्था असतात. पण सरांची खासियत अशी की जी अनफिट माणसं आहेत त्या अनफिट माणसांना फिट करून ते त्यांना ट्रेकिंगसाठी घेऊन जातात. म्हणजे आपण त्यांच्याकडे एनरोल करायचं, ते आपल्याला मस्त फिट करतील, आपल्या शरीराची मनाची तयारी करून घेतील आणि मग आपलं जे काही एम असेल, आपल्याला जो कुठला ट्रेक करायचा आहे म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्पपासनं एव्हरेस्ट सर करण्यापासनं जेही कुठले अवघड ट्रेक आपल्याला करावेसे वाटतात ते सगळे सरांच्या माध्यमातून आपण करू शकतो. मला असं वाटतं की पर्यटन क्षेत्रातला एक अवलिया आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहे. मी सर तुमचं या चॅनलवर नमस्कार. अतिशय मनापासून स्वागत करते. या अ, ही जी सगळी फिरण्याची आवड आहे, ट्रेकिंगची आवड आहे, ही सगळी लहानपणापासूनच तुम्हाला होती का ती नव्याने कधी डेव्हलप झाली? नाही ती लहानपणापासूनच होती, कारण की माझे वडील आय टी आयमध्ये होते, तर त्यांची ट्रान्सफर प्रत्येक 5 वर्षानंतर व्हायची. हं. तर मग सगळ्यात जास्त टाईम हा मी पुसद तालुक्यामध्ये स्पेंड केला. आणि तिथे ज्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं तिथे शेतात काम करणाऱ्यांची मुलं होती. तर आणि हॉस्टेल होतं, तर त्या हॉस्टेलला माझ्या वर्गात खूप जणं होते. तर ते सगळे एक साधारणतः 8व्या पिरियडला गायब व्हायचे. तर मी बघायचो की अर्धा वर्ग कुठे जातोय, आणि मी चंद्रपूर जिल्ह्यातून मग मी पुसदमध्ये आलो होतो तेव्हा. हं. तर मग मी त्यांच्यासोबत एकदा गेलो. तर मग ते पहिला माझा जो होता साहस उपक्रम म्हणजे तो डायरेक्ट नदीमध्ये उडी मारणे. बर. ओके. मला माहिती नव्हतं किती खोल आहे काय वगैरे. त्यांनी उडी मारल्या म्हणून मी पण मारली. हं. तर तिथून माझा खास ॲडव्हेंचरचा प्रवास चालू झाला. शेतामध्ये फिरणे, भटकंती करणे, सायकलने फिरणे. मग तसा ग्रुप भेटला. हं. मग आम्ही क्रिकेट खेळायला जायचो, तर 20-20, 22-22 किलोमीटर सायकलने जायचो, मॅच खेळायचो आणि परत यायचो. आणि त्यानंतर मग तिथले एज्युकेशन करून पी जी करायला मी जेव्हा पुण्यात आलो, तर पी जी केल्यानंतर 1997 ते एक साधारणतः 2011पर्यंत जॉब वगैरे सगळं करत होतो. कशात तोपर्यंत मी करत होता काहीच नाही. सगळं जॉब? मी पी जी केले कम्प्युटर सायन्समध्ये युनिव्हर्सिटी ऑफ पुणेमधून. बर. आणि मग मी जॉब पण कम्प्युटर क्षेत्रामध्येच केला. हं. आणि ते करत असताना मग काहीच नाही, झिरो ॲक्टिव्हिटी होत्या एकदम. म्हणजे म्हणता येईल की 1997 ते 2011पर्यंत ऑलमोस्ट 1-2 ट्रेक सोडून बाकी काहीही केलं नव्हतं. आपलं बर. तेच नित्यक्रमाने सकाळी उठायचं, ब्रेकफास्ट करायचा, डबा उचलायचा, ऑफिसला जायचं आणि परत यायचं. सॅटर्डे संडे एखादा मूवी बघायचा आणि पुन्हा सोमवारी स्वप्न बघायची आणि पुन्हा आपलं कामाला लागायचं. असं नित्यक्रम चालू होता. हं, हं. पण मग हा जो शिफ्ट आहे की 2011 पर्यंत तुम्ही आय टीतच काम हां. करत होतात. ओके. हां. पण मग त्यानंतर सागरमाथा सुरू करावं हा जो शिफ्ट आहे येस. तो कसा होता? तर काय झालं की मी एकदा काय झालं, 2000 साधारणतः मला 12-13ला मी हिमालयामध्ये गेलो. हं, हं, हं. आणि तिथे ट्रेक केला. तर मला काहीच झिरो अनुभव होता. हिमालयाचा माझी ती पहिली ट्रेक होती. पहिलाच हिमालयाचा ट्रेक पहिला केला? हिमालयाचा ओके, ट्रेक केला ओके. होता. तर तेव्हा मग शेवटच्या दिवशी पहिली गोष्ट तिथे मला खूप चॅलेंज आले, फिजिकली आणि मेंटली. प्रिपरेशन मला माहिती नव्हतं काय, इवन कोणत्या प्रकारचे ड्रेस घेऊन जायला पाहिजे त्या ट्रेकसाठी ते पण मला माहिती नव्हती. जे काही आपलं सुटकेस भरून आपल्याला वाटेल ते स्वेटर्स वगैरे कानटोपरं घेऊन गेलो. जेव्हा माझा ट्रेक संपला तेव्हा मला रिअलाईज झालं की ही गोष्ट मला खूप आवडते. तेव्हा मला आहा जो असतो की ज्याला म्हणतात ना, असं बापरे काय सुंदर आहे, तेव्हा मला ते रिअलाईज झालं की अरे हे आपल्याला खूप आवडतं. नाही, आता आपण दरवर्षी काहीतरी चॅलेंज घ्यायला पाहिजे. राईट. तर तसं करता करता आमच्या एक मित्रांचा एक मी फोटो बघितला सायकलवरचा. कुठेतरी ते भटकंती करत होते इंडियामध्ये. तर मग मी त्याला मेसेज केला की अरे तू सायकलिंग एवढ्या दूर, जनरली काय होतं की त्यावेळेस आपण ट्रेनमध्ये सायकल टाकून देणे म्हणजे 2 चक्के भेटतील किंवा 1 चक्का नाही भेटणार असं व्हायचं. म्हणजे तू एवढ्या सायकलवर इतक्या दूर प्रवास कसा काय केला? तर मग त्याने मला एक नंबर दिला. मी त्याला कॉन्टॅक्ट केला. तर तो म्हणाला आम्ही मनाली, लेह, कार्दुंगला चाललो आहे. बर. ते म्हटलं अजून हे छान चॅलेंज आहे. आणि तसं मी एक 40 क्रॉस करायलाच आलो होतो तेव्हा. वयाची 40शी तुम्ही तोपर्यंत ओलांडत होता? हो. बर. तर मग तेव्हा म्हटलं मग हे का नाही घ्यावं. तर मग मी फरवरीमध्ये सायकल घेतली आणि त्याची प्रॅक्टिस केली आणि एक साधारणतः जून महिन्यामध्ये आम्ही मनाली, लेह, कार्दुंगला कंप्लीट केला. ओके. तर तो माझा आता तो पूर्ण जो मनाली, लेह, कार्दुंगला आहे तो पूर्ण हिमालयाचं क्षेत्र आहे. तर त्या रोडला कोणीच म्हणजे असं ट्रॅफिक वगैरे काहीच नसतं. आपण आपले एकटेच असतो. तर आता तिथे एकेरीच रोड असल्यामुळे
आपल्याला माहीत आहे की 2:30 वाजता आपल्याला एक टेंट मिळणार आहे, तोच आपली जागा असणार आहे. तर त्यामुळे मी एकदम आरामशीर हळूहळू जायचो आणि प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर करत जायचो. आणि प्रत्येक वेळेस हाच क्वेश्चन यायचा की म्हणजे एवढं सुंदर आहे, आपल्या आजूबाजूला आहे, आपण आलो का नाही आजपर्यंत. आणि असं करत करत ती जर्नी कंप्लीट झाली. आणि ती जर्नी कंप्लीट झाल्यानंतर मग ॲज युजल सगळे म्हणतात की आपण नेक्स्ट इयर काहीतरी करूया. तर तेव्हा एका जणाने म्हटलं की एव्हरेस्ट बेस कॅम्प करूया. तर आयुष्यात मी मला वाटतं त्या 41व्या वर्षी मी पहिल्यांदा हा शब्द ऐकला की एव्हरेस्टला एक बेस कॅम्प आहे आणि तो बेस कॅम्प आपल्याला करता येतो. ओके, कारण की आत्तापर्यंत आपण पुस्तकात वाचलं होतं मी की एव्हरेस्ट एव्हरेस्ट एव्हरेस्ट. तर तो बेस कॅम्पला आपल्याला जाता येतं का, हा माझ्या मित्रांना पहिला क्वेश्चन. तो म्हणाला हो आपल्याला जाता येतं. तर मग म्हटलं की आपण सगळ्यांनी FD करावी. आणि कारण की आता इथे भेटलेला पुण्यात गेल्यानंतर विचार चेंज होऊ शकतात. बरोबर. आणि झाली तीच कंडिशन. आम्ही पुण्यात आलो. पुण्यात अजून आम्ही भेटलेलो नाही. रस्त्यांनी जाताना येताना सायकल चालवताना हाय हॅलो होतो. आणि तेव्हा आम्ही मग मी म्हटलं आता कोणाचाच काही विचार दिसत नाही, तर माझ्या डोक्यात होतं खूळ आता नवीन पुढच्या वर्षीचं चॅलेंज नवीन काहीतरी घ्यायला पाहिजे ना. तर मग मी एव्हरेस्ट बेस कॅम्पला रजिस्टर केलं आणि मग मी एव्हरेस्ट बेस कॅम्प करून आलो. मग आता एव्हरेस्ट बेस कॅम्प करून आल्यानंतर आता पुढच्या वर्षी काय. तर शेवटच्या दिवशी अजून एक असा शेर्पा आमच्याकडे आला. तो आणि माझ्या मित्राला म्हणाला की तुम्ही दोघं जण एक आयलँड पिक करू शकता. तर आयलँड पिक जनरली खूप लोक जे एव्हरेस्ट करतात ते लोक पहिल्यांदा आयलँड पिक जनरली करतात. आयलँड पिक म्हणजे? सो तो 20,000 फुटावर आहे, एव्हरेस्टच्या साईडला आहे. ओके. तर ज्यांना एव्हरेस्ट सर करायचा असतो त्यांच्यासाठी ते काही लोक आयलँड पिक करतात, कारण की तो टेक्निकल आहे, त्याला क्लाइम्बिंग आहे, क्रिवॉस क्रॉसिंग पण आहे असं. मग आम्ही आयलँड पिकचे प्रिपरेशन केलं. मग आयलँड पिकचं प्रिपरेशन करायचं, मग तयारी कुठून करायची, आपला सिंहगड. मग सिंहगडला रेग्युलर जाणे सगळं वगैरे. मग आयलँड पिक तसा प्रकारे कंप्लीट केला. आयलँड पिक झाल्यानंतर मग आता काय करायचं, आता नवीन चॅलेंज काहीतरी हवं. तर अनायसे काय झालं की माझ्या वाईफला थोडेसे हेल्थ लाईफ रिलेटेड इश्यू होते, थोडं शुगर, थायरॉईड. तर मग ती ॲक्च्युली फिटनेस क्षेत्रामध्ये एंट्री मारली तिने. आणि तिच्यामुळे पण मला असं झालं की मग मी पण त्याच्याकडे ॲक्टिव्हली बघू लागलो फिटनेस क्षेत्राकडे. मग ती वॉकला जायची, तर मी असं चुकून कधीतरी वॉकला जायचो आणि असं करता करता मला नित्यक्रम लागला आणि मग मी मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट केलं. तर मला तो फिटनेस आणि ॲडव्हेंचर हे मला खूप आवडू लागले. आणि यावेळी पॅरलल तुमचा जॉब चालूच होता. मी ITI मध्ये चालूच होतं. आणि दरवर्षी एक चॅलेंज घेणं हे पण चालू होतं, कारण की आम्हाला ITI मध्ये साधारणतः 30 ते 32 दिवस सुट्ट्या असायच्या. तर त्याच्यामध्ये मी 3 दिवस याच्यामध्ये विभागल्या होत्या. एक पहिला टप्पा म्हणजे 10 ते 12 दिवस स्वतःसाठी, 10 ते 12 दिवस फॅमिलीसाठी आणि 10 ते 12 दिवस जे काही आपल्याला लागतात रेग्युलर लाईफस्टाईलसाठी. तर मग त्या याच्यामध्ये तिने मग फिटनेसमध्ये ॲक्टिव्ह असल्यामुळे तिने तो तिने MBA HR केलेला आहे. तर मग तिने तो वेलनेसचा पाथ निवडला आणि तो पण मला आवडत होता. मग अशा प्रकारे मग आम्ही काय केलं, आमचा एक वेलनेस स्टुडिओ आम्ही बावधानमध्ये चालू केला. ओके. तर ते करताना मग काहीतरी अजून चॅलेंज वगैरे, तर तिने एक केटलबेल स्पोर्ट कोणाकडे तरी बघितला, कोणतरी केटलबेल खेळतोय, तर रशियन स्पोर्ट आहे. तर म्हटलं चला हा पण चॅलेंज घेऊया. तर मग आम्ही कोचकडे जायचो. एक साधारणतः रात्री 8:30ला दोन्ही मुलांना गाडीमध्ये टाकायचो आणि त्यांच्याकडे जायचो. 8:30 ते 9:30 त्यांच्याकडे ट्रेनिंग घ्यायचो, 9:45ला घरी यायचो. तर मग आम्ही केटलबेल खेळलो. मग केटलबेल शिकलो, खेळलो, स्टेट आणि नॅशनल लेवल खेळलो. हे सगळं करत असताना मग आम्हाला केटलबेलची सवय लागली. तर मग आम्ही केटलबेलच्या बॅचेस घेणं पण चालू केलं. तर आमचा स्वतःचा फिटनेस स्टुडिओ आहे. तिथे आज पण मी पहिले मंडे, वेनसडे, फ्रायडे घ्यायचो. आता मंडे आणि फ्रायडेज ट्रेनिंग घेतो मी 7 to 8, 8 to 9. तर मग ॲडव्हेंचर आणि फिटनेस हा दोन्ही असल्यामुळे मग आता नवीन गोल कोणता, आता केटलबेल झालं, आता अजून काहीतरी पाहिजे ना पुढच्या वर्षी काय. सो मग माउंट एल्ब्रस 7 खंडातले 7 पीक आहेत, तर त्यांना म्हणतात 7 समिट्स. ओके. तर त्याच्यातला युरोपचा हायेस्ट पीक माउंट एल्ब्रस हा. तर मग कोणी मला माउंट एल्ब्रस चाललोय आपण, मी म्हटलं चला आपण पण जाऊया. तर मग मी माउंट एल्ब्रसला रजिस्टर केलं. मग माउंट एल्ब्रस केला 2017मध्ये, 2018मध्ये बहुतेक, यस. आणि मग त्यानंतर थोडा गॅप तयार झाला, तर करोना चालू झाला. तेव्हा मग मी किलीमंजारोला जाण्याचा प्लॅन करत होतो. तर किलीमंजारोचा प्लॅन केला, तर करोना सुरुवात झालाय. करोनाची सुरुवात झाल्यानंतर काय झालं की करोना संपल्यानंतर करोनामध्ये काही आपले जे पर्सनल फ्रेंड असतात, काही दगावले, काहींना रिअलाईज झालं की हेल्थ खूप इम्पॉर्टंट असते. तर 2022मध्ये मग माझ्याकडे काही मित्रमंडळी आले. त्यांनी म्हटलं की अरे तुला फिटनेस पण माहिती आहे आणि आम्हाला एव्हरेस्ट बेस कॅम्प, आम्हाला फिट पण माहिती आहे, एव्हरेस्ट बेस कॅम्पला घेऊन चल, आमची अशी इच्छा आहे. तर 3-4 जण म्हणाले.
तर मी एकदा 2014मध्ये एक लिडरशिपचं ट्रेनिंग घेत होतो. तेव्हा मला रिअलाईज झालं होतं की करायचं काय आपण? म्हणजे आता हे आयुष्यभर करायचं IT की काहीतरी करायचं, की काय आवडतं ते करायचं. तर तेव्हा मी डिसिजन घेतला होता की 50च्या नंतर आपण काय करूया, त्या क्षेत्रामध्ये जाऊ जे आपल्याला आवडतं आहे. कारण की अर्ध आयुष्य गेलेलं आहे. राईट. किती राहिलेलं आहे ते माहिती नाही आहे. आणि ते रिअलायझेशन आहे ना करोनानंतर खूप स्ट्रॉंग झाला. कारण की काही माझे मित्रमंडळी ती दगावली त्याच्यामध्ये करोनामध्ये. तर मला ते इतकं रिअलाईज झालं की फिटनेस खूपच इम्पॉर्टंट आहे आणि जे आवडतं ते करायला पाहिजे कारण की उद्याचं कोणी काही बघितलेलं नाही आहे. बरोबर. तर मग 2022मध्ये मित्रमंडळी आली तर मग मी म्हटलं चला अपॉर्च्युनिटी आलेली आहे. तर मग मी सगळ्यांना मेसेज टाकला ज्या लोकांना माझ्यासोबत यायचं होतं कारण की मी डिक्लेअर केलं होतं की मी ॲडव्हेंचरमध्ये काहीतरी करेल. तर मी मेसेज टाकला तर एकूण टोटल 26 एनरोलमेंट झाल्या. बरं. तर त्या 26 एनरोलमेंटमध्ये साधारणतः म्हणजे 25 लोक सॉरी त्यातले 21 लोक हे फ्रेशर होते. म्हणजे ते मनालीला पण गेले नव्हते आणि त्याच्यातल्या 50-60% लोक सिंहगडला पण कधी गेले नव्हते. म्हणजे कधी ट्रेकच न केलेली नाही, अशी एकदम माणसं नाही, होती. एकदम ओके. झिरो. हम्म. मग त्याच्यामध्ये वयवर्ष 16 ते वयवर्ष 65 असे होते. तर त्याच्यातले 4 जणांचं काही जमलं नाही यायला तर 22 लोक माझ्यासोबत आले. त्या 22 लोकांना मी एक 6 महिने प्रिपेअर केलं, व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म केला. आता मी फिटनेसच्या बॅचेस घेत असल्यामुळे तर आम्हाला एक अनुभव होता की लोकांची तयारी कशी करून घ्यायची. तर एक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयारी करून घेतली. काय घालावं लागतं. तर जेव्हा मी केलं होतं तर मी काही चॅलेंजेस फेस केले होते की माउंटेनसाठी काय काय लागतं. बरोबर. कपड्यांपासून तयारीपासून वगैरे. तर ज्या मी चुका केल्या होत्या त्या यांच्या चुका म्हणून माझ्या परीने मी त्यांना तयार केलं आणि ते करून मग मी घेऊन गेलो याला. तर त्याच्यामध्ये असं होतं की इन शॉर्ट ती लगांचीच टीम होती की कोणाला अस्थमा, कोणाला शुगर, कोणाला हार्टचा इश्यू आहे, हार्टमध्ये 3 स्टेन आहेत. अशा सगळ्या प्रकारच्या लोकांना मी घेऊन गेलो बरं. आणि 22च्या 22 लोकांचं झालं. तर त्यावेळेस करोनानंतरची ती सगळ्यात मोठी बॅच होती नेपाळच्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला. तर सिंगल हँडेडली मी मॅनेज केलं, त्यांना घेऊन आलो. मग तेव्हा मी जॉबच करत होतो. तर जॉबमध्ये आपल्या 10 दिवसाच्या सुट्ट्या टाकून हे राईट केलं राईट होतं. राईट. तर मग म्हटलं तर नाव काय ठेवायचं आपल्या कंपनीचं. तर एव्हरेस्ट हे जे नाव आहे हे आपल्या ब्रिटिश साहेबांचं नाव आहे. जे सर्वे करत होते त्यांचे एक साहेब होते, त्यांचं नाव होतं एव्हरेस्ट. बरं. तर मला जेव्हा मी पहिल्यांदा एव्हरेस्ट केलं होतं तेव्हा मला कळलं की अरे याचं ॲक्च्युअल नाव तर सागरमाता आहे, हिंदू नाव आहे. मग आपण हे तर मला 41व्या वर्षी कळलं, तर हे खूप लोकांना माहिती पण माहिती नसेल. पण नाहीये. हो. तर म्हटलं मग का नाही आपण हेच नाव ठेवूया आणि याची प्रचिती पण करूया आणि Yes. त्या नावाने चालू करूया. तर मग एक्सप्लोरर्स का ठेवलं की कारण की कोणत्याही व्यक्तीला माझा असा स्वभाव आहे की मला काही पण एक्सप्लोर करायला आवडतं. म्हणजे कोणी म्हटलं की हा क्षेत्र आहे आणि तो असं क्युरिओसिटी क्रिएट करायला म्हटलं तो पण एक्सप्लोर करूया. तर माझ्यासारखे काही असे लोक असतील की त्यांना विविध क्षेत्रात एक्सप्लोर करायला आवडत असेल, आवडतं. म्हणून मी एक्सप्लोरर ठेवलं, सागरमाता एक्सप्लोरर्स. मग जी मी पहिली 22 लोकांची बॅच नेली होती तर त्याचं माझं काही इंटेन्शन नव्हतं. मी म्हटलं वयाच्या 50व्या वर्षीच आपण चालू करा, म्हणजे 2025मध्ये ऑफिशियली चालू करा. ओके. तर तेव्हा काय झालं की ती जेव्हा न्यूज गेली काही जणांकडे, मित्रांकडे, तर मला एन्क्वायरी आल्यात की अरे तुम्ही असं असं करता, तयारी करून घेऊन जाता. राईट. तर मला असाच एक कॉल आला ज्याच्यामध्ये फोन आला की त्यांनी म्हणाले की मला एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचं. म्हटलं वय काय? तर म्हणाले 64. म्हटलं ठीक आहे, बापरे. मागच्या वर्षी मी 65 वर्षाच्या व्यक्तीला घेऊन गेलेलो आहे, तुम्ही 64 म्हणजे काहीच नाही. नाही माझी कंडिशन वेगळी आहे. तर ते म्हटलं काय झालं? ते म्हणाले माझं लिव्हर ट्रान्सप्लांट झालेलं आहे ओके. आणि मी औषध काहीच नाही केलेलं आहे. ओके. आणि माझी इच्छा आहे की एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचं. तुमचं ब्रोशर माझ्याकडे आलं कुठून तरी. मग त्यांना बघून अजून एक त्यांच्या ग्रुपमध्ये असे काहीतरी डॉक्टरकडे न्यूज जातात ना की असा एक पार्टिसिपंट प्रिपेअर करतो. तर त्यांचे असेच एक डॉक्टर पण जॉईन झाले. त्यांचं वय होतं मला वाटतं 67. बरं. तर ते दोघे बँगलोरचे. तर मग 64 आणि 67 आणि बाकीचे असे लोक. तर मग एका जणांचा फोन आला तेव्हा मला मी नोटबुकमध्ये लिहून ठेवलेलं आहे की मला 2024मध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचं आहे, पण 2023मध्येच तुमचं ब्रोशर आलं आहे. तर बहुतेक असं काहीतरी स्वामी समर्थ असं काहीतरी वाटलं त्यांनी आणि म्हणाले की संकेत मला आहे आहे, की मी तुमच्यासोबतच करेल. ओके. तर म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला सांगेल तसं तयार करा. तर आता ही सेकंड माझी लगांची टीम होती. Right. लिव्हर ट्रान्सप्लांट आहेत, त्यांचे नीचे इश्यू आहेत, त्यांनी कधी जिने चढलेले नाही आयुष्यामध्ये कारण फ्रोझन शोल्डर आहे. मग असे वेगवेगळ्या प्रकारचे होते. काही शुगर आहे. त्याच्यामध्ये माझी वाईफ, तिने पण कधी हिमालयात गेली नव्हती. म्हटलं तू संस्थापक आहे, तू पण चल. तर तिला थायरॉईड, अस्थमा आणि शुगरचा पण इश्यू आहे, पण ती
फिटनेसमुळे ती बॅलन्स ठेवते. आणि आम्ही तेच लोकांना शिकवतो की जर लाईफस्टाईल जी आहे म्हणजे फिटनेस, जर हॅपीनेस हवा असेल तर माणूस फिट असायला हवा, तरच आपल्याला हॅपीनेस भेटू शकतो. तर मग ते होते टोटल 29 लोक, म्हणजे पहिली 22, आता 29. तेच वय वर्ष एक साधारणतः 30+ असं चालू होतं. एकच जण होता जो 24 वर्षाचा होता, मग त्याची आई 50 वर्षाची, तसे फॅमिली मेंबर्स, आणि असे करून 29 लोक आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेलो. क्या बात आहे. मग एव्हरेस्ट बेस कॅम्प तो कम्प्लीट केला. त्याच्यामध्ये पण चॅलेंजेस होते, मग त्यांना प्रिपेअर केलं, त्यांना घेऊन गेलो. तर मग मी विचार केला की आपल्याला हे आवडतंय तर आपण का नाही फुल टाईम जम्प करायचे. असं नाही आहे की आपल्याकडे काही असं भांडवल आहे किंवा काय खूपच सेटल झालेलं आहो. पण माझा क्वेश्चन केव्हाही हेच यायचं की ॲम आय लिव्हिंग और ॲम आय वर्किंग. तर आय टीमध्ये काम करत असताना असंच वाटायचं की अरे आता करतोय काय मी एक्झॅक्टली. क्वेश्चन यायचे, कारण की आयुष्य चाललंय आणि आपण जगतच नाही आहे, तो एक असं वाटत राहायचं. सो मग तेव्हा मग मी डिसाईड केलं की आपण आता जॉब सोडावा. तर मग मी 2023 जॉब सोडला आणि ही सेकंड बॅच घेऊन गेलो एव्हरेस्ट बेस कॅम्पची. तर मग काही लोक ज्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प मला 2022 केला, तर ते म्हणाला आम्हाला हे आवडायला लागत आहे, खूपच आवडत आहे, तू आता काहीतरी आमच्यासाठी सिलेबस तयार कर, काहीतरी व्हॉट इज नेक्स्ट चॅलेंज. तर मग मी किलीमंजारो केला. तर मग किलीमंजारो डिक्लेअर केलं, आफ्रिकन कॉन्टिनेंटचा हायेस्ट पीक. सो मग मी त्यांना किलीमंजारोला तयार केलं, किलीमंजारोला घेऊन गेलो. आणि मग मी किलीमंजारोला तांझानियामध्ये कंपनीचा सेटअप केला, नेपाळमध्ये सेटअप केला. किलीमंजारो झाल्यानंतर मग काही जण म्हणाले आता नवीन काहीतरी अजून द्या आम्हाला. तर मग युरोप कॉन्टिनेंटचा हायेस्ट पीक माउंट एल्ब्रस, जे आत्ता आम्ही यावर्षी ओपन केलं, जुलैमध्ये जाऊन आलो. ओके. तर अशा प्रकारे आपण एव्हरेस्ट बेस कॅम्प, किलीमंजारो, तर या सगळ्या याच्यामध्ये मी असं एक ऑब्झर्व केलेलं आहे की एक साधारणतः 40 नंतर लोकांना, मला असं वाटायचं 40 नंतर म्हणजे करतोय काय, कुठे चाललंय आयुष्य, तो क्वेश्चन येतो. तर मला असं वाटतं की तो एक शून्य कंडिशन तयार होते 40च्या नंतर, एक व्हॅक्यूम तयार होत आहे आणि तिथे लोक शोधतायत की तीच लाईफ, सकाळी उठा, मुलांना ड्रॉप करा, ऑफिसला जा, पुन्हा या आणि काहीतरी करण्याचं स्वप्न बघा. तर त्याच्यामध्ये मला अजून एक ऑब्झर्व केलेलं आहे, माझेच पार्टिसिपंट सांगतात, जेव्हा त्यांनी असं घरात डिक्लेअर केलं, आता ज्या मॅडमला मी घेऊन गेलो तर त्या 50च्या वर, तिघीच्या तिघी बहिणी, ओके, खूप जण असे 50च्या वर, काही जण 45च्या वर. जेव्हा ते असे म्हणतात की मला एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचा आहे, तर पहिला क्वेश्चन म्हणजे त्यांच्या घरातल्यांचा त्यांच्यावर कॉन्फिडन्स नसतो, की कारण की तू तर कधी वॉकला पण जात नाहीस, तर तू एव्हरेस्ट बेस कॅम्प पहिले सकाळी वॉकला जा, नंतर बघ. म्हणजे तिथून सुरुवात होतं. तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना करायची इच्छा असते, तर बाकीचे लोक सांगतात की होऊ शकत नाही, तो एक तिथे एक कॉन्फिडन्स डाऊन होतो. ते एक मी माझं ऑब्झर्वेशन आहे. दुसरं ऑब्झर्वेशन असं आहे की त्यांना ते तसं एक एन्व्हायरमेंट भेटत नाही, कोणतरी तयार करेल, रिस्पॉन्सिबिलिटी घेईल आणि घेऊन जाईल. कारण की ॲडव्हेंचर हा 2 प्रकारे अनुभवता येतं. एक ॲडव्हेंचरमध्ये ॲडजस्टमेंट. आता वय वर्ष 40 जो कॉर्पोरेटमध्ये काम करतोय, त्याची ती फर्स्ट ट्रिप असेल तर त्याला ते ॲडजस्टमेंट सहन होत नाही. बरोबर. आणि सवय त्याचा जर पहिल्यांदा जर एक्सपिरियन्स, ॲडव्हेंचरमध्ये ॲडजस्टमेंट करावंच लागतं बऱ्यापैकी, पण जर पहिलाच जर एक्सपिरियन्स त्याचा खराब गेला तर तो आयुष्यात कधी ॲडव्हेंचरकडे बघणार नाही. तर आमचा असा प्रयत्न आहे, आमचा स्वतःचा, की ॲडव्हेंचर म्हटलं तर एक सेफ असलं पाहिजे, लेडीजसाठी हायजीन दृष्ट्या असलं पाहिजे, एक्सपर्ट टीम असली पाहिजे. आणि आता जर मी 22 आणि 29 लोकांना घेऊन चाललो तर प्रत्येकाचं वेगवेगळं आहे हेल्थ स्टेटस. मग प्रत्येक आता ती 22ची टीम आहे, तर कोणी असं लायबिलिटी म्हणून नको यायला की एक जण जर फेल पडला तर पूर्ण ऑपरेशन पाठीमागे. मग ह्या सगळ्यांचा अभ्यास करून तर प्रत्येकासोबत आम्ही इंडिव्हिज्युअली काम करतो. ओके. याचा हेल्थ स्टेटस हा आहे तर याला अशा प्रकारे तयार करायचा. आता काही जण असतात पर्सनली, सगळ्यांचे. आता पुण्यातलं म्हटलं तर कोणी म्हणतोय की मी अजून सिंहगडला गेलेलो नाही, असा एक असतो. कोणी म्हणतो यस मी प्रत्येक वीकला जातो, कोणी म्हणतो मी ट्रेक रेग्युलर करतो. तसे व्हेरिएशन आहेत. आता ह्या व्हेरिएशनमध्ये कोणी पुण्याचा आहे, कोणी बेंगलोरचा आहे, कोणी हैदराबादचा आहे, कोणी कॅनडाचा आहे, कोणी युएसचा आहे, कोणी ऑस्ट्रेलियाचा आहे, कोणी युकेचा आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत लोक. या सगळ्यांसोबत मी 1-on-1 काम करतो. असं नाही की फक्त एनरोल केलं की आता झालं. मग त्यामध्ये आम्ही काय करतो, एनरोल करून त्यांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या जे माउंटनच्या दृष्टीने आहेत ते तसं तयार करतो. इनफॅक्ट वी ट्राय टू क्रिएट देम ॲज अ सोलो ट्रॅव्हलर. म्हणजे ते डिपेंडंट नाही राहिले पाहिजे, दे शुड एन्जॉय तिथे आल्यानंतर.
त्यांच्यासाठी आम्ही एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं आहे, गाईड टीम सगळं वगैरे सगळ्यांना एज्युकेट केलेलं आहे की ह्या व्यक्तीला असं. तर तिथे आल्यानंतर जेव्हा ते एन्जॉय करतात तर तेव्हा त्यांना ती सवय लागते आणि तेव्हा ते मग एक्सप्लोअर करतात स्वतःला की अरे हे खूपच सुंदर, हे करायला पाहिजे. आणि तसंच होत आहे, ज्या ज्या लोकांनी माझ्यासोबत केलेलं आहे तर त्यांच्या डोक्यात आता तो ॲडव्हेंचरचाच किडा आहे. ते म्हणतात की आपल्याला करायलाच पाहिजे काही ना काही, आणि पीपल आर ट्राईंग न्यू थिंग्स. एक नवीन जर्नी त्यांच्या आयुष्यात तयार झालेली आहे. पण ॲडव्हेंचरमध्ये तो जर आपण एक्सपिरियन्स दिला ना तर एव्हरीवन कॅन एन्जॉय. येस. कारण हे गोव्याची ट्रिप नाही की जाऊन येणे. आणि ॲडव्हेंचरमध्ये जर आपल्याला एव्हरेस्ट बेस कॅम्प किंवा काही करायचं असेल तर आपल्यामध्ये पर्सनल लेवलला पण खूप बदल होतात. कारण की जेव्हा आपल्याला जसं एव्हरेस्ट की काही उदाहरण सांगता हां, येतील. सो जसं एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचा आहे मला, तो 17,598ला आहे. ओके. पहिली गोष्ट म्हणजे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयारी करावं लागतं. तर जेव्हा आपल्याला शारीरिकदृष्ट्या तयारी करावी लागतं तेव्हा आपल्याला आपण म्हणतो ना, स्वतःवर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःवर काम करणे. बरोबर. त्याच्यासाठी डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी लागतं. बरोबर. आणि डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीसाठी कोणतं तरी एक कम्युनिटी किंवा एक एन्व्हायरमेंट लागतं. आणि आम्ही ती कम्युनिटी आणि एन्व्हायरमेंट तयार करतो. राईट. जसं आता व्हॉट्सअप ग्रुप आहे, कोणाला सकाळी कंटाळा येतो वॉक करायचा आणि त्याने नाही केला, धडाधड 10 लोकांचे येतात की मी वॉक केलेलं आहे, मी स्टेअरकेस केलेलं आहे, मी जिममध्ये जाऊन आलेला आहे. ते सो हा जो व्यक्ती ऑटोमॅटिकली तो 6 वाजता पण जाऊन येतो. राईट. मोटिवेशन मोटिवेशन. जनरेट होतं. सो जेव्हा ती डिसिप्लिनची कन्सिस्टन्सी होते ती बिल्ड होते हळूहळू हळूहळू कम्युनिटीसोबत. आणि त्यांना दिसतं की अरे नाही, हे पण एक जग आहे. आणि ती जो डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ती पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये दिसायला लागतं. राईट. कारण की माउंटनच्या समोर जर जायचं असेल आपल्याला तर हे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीनेच होतं की ते असं नाही आहे की आज मी साइन अप केला आणि उद्या जाऊ शकतो. आणि त्यासाठी लोक आम्ही 3 ते 4 महिने एक प्रोग्राम राबवतो, त्याला म्हणतो मी बिग माउंटन फिटनेस प्रिपरेशन प्रोग्राम. ओके. त्या 4 महिन्यामध्ये जेव्हा हे तयार होतात रोज कन्सिस्टंटली, आणि माझे पर्सनल काही कॉल पण असतात, कोणाचे काही चॅलेंजेस वगैरे असतात, आणि जेव्हा ते माउंटनमध्ये जातात आणि त्यांची ती परीक्षाच असते ना, बरोबर. आणि त्यावेळेस मी सगळ्यांना सांगत असतो की तुमचं हो या न हो पण तुम्ही इथे आलेलं आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे आता विचार करा की आपली लोकसंख्या एक 8 बिलियन प्लस आहे. ओके. 40,000च्या जवळपास लोक एव्हरेस्ट बेस कॅम्पला येतात. जर त्याच्यातून पण काही 30,000 35,000 लोकांचं होतं, 5,000 लोकांचं होत नाही काही कारणामुळे. आता जर आपण 8.5-9 जे बिलियन लोकसंख्या त्याच्यातून जर आपण कॅल्क्युलेट केलं 40,000, तर मी त्यांना म्हणतो तुम्ही ते 0.00004% मधले लोक आहेत की ज्यांना माहिती आहे की एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे. ओके. नंतर तुम्ही त्याच्यातले पण असे लोक आहात की तुम्ही म्हणताय की हे मला करायचं आहे. राईट. आणि म्हटलं अजून जर सेग्रिगेट केलं तर तुम्ही 40च्या वरचे आहात, राईट. तुमची काही फिटनेस नाही आहे, तुम्ही तो गोल घेतलेला आहे, प्रिपेअर करतायत, तुम्ही तिथे येताय स्पेशल, आणि तिथे येऊन तुम्ही ते कम्प्लीट पण करताय. ओके. तर मी त्या प्रत्येकांना सांगत असतो की ही फाईट आहे ना, माझी तुमची नाही आहे, ही तुमची आणि तुमच्याबद्दलचीच आहे. तर मी केव्हाही एक शब्द यूज करतो, यू वर्सेस यू. सो माउंटनमध्ये आम्ही एन्व्हायरमेंट देतोय, तुम्हाला तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही घेतलेली आहे, ती मशागत केलेली आहे, पण शेवटी यू वर्सेस यू. कारण की जेव्हा त्या प्रवासामध्ये आपण लागतो तेव्हा खूप कॉन्व्हर्सेशन येतात की मी का आलो, मला मित्रांनी का सांगितलं, 4-5व्या दिवशी हे कॉन्व्हर्सेशन चालू होतं. पण जेव्हा तो जसजसा जवळ जातो इट्स अ मॅग्नेट, तेव्हा त्याला असं रिअलाइज व्हावं लागतं की दिस वॉज माय बेस्ट डिसिजन इन माय लाईफ. आणि ते त्याच यांनी परत येतात की मी काहीतरी असं अचीव केलेलं आहे. आणि माउंटनमध्ये काय असतो की आत्ता या धावपळीच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त बघितलं तर एव्हरीवन इज बिझी, 24/7 आपण मोबाईलवर असतो, रिस्पॉन्सिबिलिटी असतो. पण माउंटनमध्ये गेल्यानंतर आपण डिटॅच होतो, आणि जेव्हा डिटॅच होतो तो एक सेल्फ मेडिटेशन टाईम आहे. त्या मेडिटेशन टाईममध्ये आपण स्वतःला डिस्कवर करतो, काहीतरी लोकांच्या नवीन डिसिजन बाहेर येतात आणि ते जगायला लागतात. जेव्हा एव्हरेस्ट बेस कॅम्प करून आला किंवा कोणती तरी ट्रेक करून आल्यानंतर, तर आपलं पुणे तर ट्रेकचं माहेरघर आहे. ओके. तर त्यामुळे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एक ट्रेक फिनिश झाली की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी 4थ्या दिवशी त्यांचे डिसिजन होते की पुढच्या वर्षी हा करायचा. तर तसं एक सत्र चालू होतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आयुष्यात कोणती ना कोणती ट्रेक करावी. तो एक सेल्फ, लोक म्हणतात मला मेडिटेशन करायचं आहे, निसर्ग आहे तिथे आपलं मेडिटेशन बाय डिफॉल्ट होतं. पहिल्या दिवशी आपण बोलायला लागतो, दुसऱ्या दिवशीपासून आपण विचार करायला लागतो, तिसऱ्या दिवशीपासून आपल्याला काहीतरी उलगडायला लागतं, कारण की तिथे हे डिस्ट्रॅक्शन वगैरे नसतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की माउंटन इज द बेस्ट थेरपी फॉर एव्हरीवन.
आणि याच्यामध्ये खूप सारे असे रेकॉर्ड पण आहेत की एक व्यक्ती ब्लाइंड आहे ज्यांनी 7 समिट केले. ओके. एक व्यक्ती आहे की जो एक व्यक्ती ज्याला हात आणि पाय बेसिकली म्हणजे त्यांना एक कोणतं डिसीज म्हणतात नाही आहेत व्यवस्थित. ओके. त्यांनी किलीमंजारो केलेलं आहे, त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प केलेला आहे. जर अशा प्रकारचे जे व्यक्ती आत्ताच एक रिसेंट हे आहे एका जणांनी स्कीइंग केलेलं आहे एव्हरेस्टवर जाऊन. तर एक तर विदाऊट ऑक्सिजन गेला पहिली गोष्ट म्हणजे आणि नंतर स्कीइंग केलेलं आहे. तर माणसाचं जे लिमिटेशन आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याकडेच आहे ते आपणच ती बाउंड्री आखलेली आहे. पण आपण जर अशा कम्युनिटीच्या सानिध्यात आलो तर काहीतरी नवीन ओळखलेलं येतं आणि लाईफ किती आहे ती आता आपल्याला माहिती नाही आहे. सेकंड करोना आला तर सगळे लोक वॉक करायला येतात, त्याच्यापेक्षा आधी वॉक करा आणि असं चॅलेंज घ्या तर बस राहील. राईट. तुम्ही ही जी काही प्रोसेस आत्ता सांगितली ती खरं तर इतकी ज्याला आपण अद्भुत म्हणू अशी आहे, कारण का ही खरं तर आपल्याच बदलण्याची प्रक्रिया आहे. तर अशी अशी कुठली कुठली माणसं आहेत की जी पार कुठल्या कुठे बदलून गेली असं तुम्हाला वाटतं की तुमच्या ह्या केवळ एका मोटिवेशनमुळे किंवा ह्या सगळ्या प्रोसेसमुळे? ओके. सो थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही जेव्हा इव्हेंट करतो असं एव्हरेस्ट बेस कॅम्प तर मोटिवेशन मी कधीच म्हणत नाही की मी देतोय. मी एक एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं आहे. ओके. आणि तुम्ही त्या एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे. तर आम्ही एक इव्हेंट करतो एव्हरेस्ट बेस कॅम्प किंवा झाल्यानंतर तेव्हा आम्ही खूप वेळा म्हणजे जे काही सर्टिफिकेट देतो ते त्यांच्या फॅमिली मेंबरच्याकडूनच देतो, कारण की पहिलं एन्व्हायरमेंट हे फॅमिलीने त्यांना होकार दिला की करण्यासाठी. राईट. मग त्यासाठी ती फॅमिली उभी राहिली म्हणजे आता समजा आम्ही माउंटेनमध्ये जातो तर माझी वाईफ मुलांना सोडते शाळेमध्ये, छोट्या छोट्या रिस्पॉन्सिबिलिटी, तर त्यासाठी आम्ही तर पहिलं एन्व्हायरमेंट तिथून झालेलं आहे. ओके. आणि जसं मी म्हटलं की यू वर्सेस यूचीच फाईट असते ही, आम्ही तर फक्त एन्व्हायरमेंट सपोर्ट केलेला आहे. तर याच्यामध्ये मला असं एक सांगता येईल की एक विलास हिरेमठ जे बेंगलोरचे आहेत ज्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट झालेलं आहे. आय थिंक ही इज द ओनली वन पर्सन ज्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट झालं आणि त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प केला माझ्या माहितीमध्ये. तो एक रेकॉर्डच असेल, आम्ही अजून तो नोट नाही केलेला आहे. ओके. आज त्यांना इतका छंद लागलेला आहे की ते फिरतच असतात कुठे ना कुठे. ओके. आता वयाच्या 64व्या वर्षी लिव्हर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर काही लोक घरात बसतात, बरोबर, आणि काही लोक चॅलेंजेस घेतात. तर खूप मोठं इन्स्पायरेशन आहे. दॅट इज वन थिंग. सेकंड जे आहेत, एक माझ्यासोबत स्वामी सर आले होते, ते वयाच्या 73 वर्षी किलीमंजारोला आले होते. तर आता किलीमंजारोला त्या वयामध्ये ते डिसिजन घेणे, प्रिपेअर करणे आणि येणे हे खूप मोठं चॅलेंज आहे. नक्कीच. मी खूप वेळा असंच हसत खूप जणांना म्हणत असतो की आपल्या सोसायटीमध्ये गार्डन असतं आणि त्या गार्डनमध्ये असतं की ते फुलं तोडू नका. तर वय वर्ष 60 झाल्यानंतर काही लोकांना वाटतात की आपण म्हातारे झालेलो आणि ते तिथलेच फुलं तोडतात. ओके. सो हे जनरली म्हणजे 2 प्रकारचे लोक आहेत. एक आहेत, आज पण आपण सिंहगडला जर संडेला गेलो तर वय वर्ष 50च्या वर्ष जास्त लोक दिसतात सिंहगडला येणार रादर दॅन यंग लोक. ओके. आणि ते कन्सिस्टंट आहे मागच्या 20-30 वर्षापासून. का? त्यांना तो असा हे लागलेला आहे. काल मी सिंहगडला गेलो 4 वाजता इव्हनिंगला, तर काही लोक भेटले ते मला नाही सकाळीच आमचं मिस झालं म्हणून आता इव्हनिंगला आलो. एकटे आले होते पण आले होते. खूप छान छंद आहे. राईट. तर याच्यामध्ये माझ्या याच्यामध्ये विलास हिरेमठ आहेत. अजून एक जण आहे की माझा मित्र आहे, तो म्हणाला माझ्या मुलाला किलीमंजारोला घेऊन यायचा. आता त्यांना 0 एक्सपिरियन्स, ते आहेत दौंडला. त्याच्या मुलाचं वय होतं 9.5 वर्षाचं. तर तो मला किलीमंजारो करायचा. आता किलीमंजारो 19,341 फूट. ओके. हाय अल्टिट्यूड आहे. तर मी म्हटलं ठीक आहे आपण प्रिपेअर करूया. मग त्यांना प्रिपेअर केलं. तर त्यांनी 15 ऑगस्ट 2024 साली किलीमंजारो कंप्लीट केलं. तर मला वाटतं हिज द त्यावेळेस त्या याच्यामध्ये तोच एक इंडियन होता, लहान मुलगा 9.5 वर्षाचा. तर याच्यासाठी याच्या वडिलांनी हे घेतलं आहे ना, सपोर्ट घेतला आहे की म्हणजे डिसिजन घेतले की मला माझ्या मुलासोबत करायचं आहे म्हणून. तर यासाठी आहे ना एक घरातलं पण एन्व्हायरमेंट लागतं आपल्याला, म्हणजे घरातले लोक उभे राहणं खूप महत्त्वाचं आहे. आता माझ्याकडे 50च्या वरचे कमीत कमी 12 लोक आहेत की जे हा छंद जोपासतात ट्रेकिंगचा. 60च्या वर्षे 7 लोक आहेत आणि 70च्या वर्षे 2 लोक आहेत जे आता हे कन्सिस्टंटली. आता काही लोक ट्रेक जरी नसेल करत तर जिम नक्कीच हिट करतात, फिट नक्कीच राहतात. म्हणजे बिफोर ॲडव्हेंचर आणि आफ्टर ॲडव्हेंचर दे आर लुकिंग ॲट देअर लाईफस्टाईल ॲज अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. सो त्यांच्यासाठी बेसलाईन आहे पहिले फिटच असलं पाहिजे, मग आपल्याला सगळ्या काही गोष्टी करता येतात. राईट. बरोबर. म्हणजे आपण आपल्या कल्चरचा जरी विचार केला तरी आरोग्य नावाची गोष्ट त्याच्या कायमच केंद्रस्थानीच आपण बघितलेली आहे. जसं आपण
आरोग्य ह्याच्याकडे म्हणजे शरीर हा एक आरोग्याचा महत्त्वाचा भाग असं म्हणतो, की तुम्ही आता म्हणलात की तुम्ही त्यांच्याकडनं ट्रेनिंग करून घेता काही. परत करू. हम्म. तुम्ही जसं आत्ता म्हणालात की त्यांच्याकडनं काही तुम्ही फिटनेसचे ट्रेनिंग्स करून घेता, असं मनाच्या पातळीवर किंवा बुद्धीच्या पातळीवर अशी काही तयारी करावी लागते का? हो, करावी लागते ना. आता कसं आहे, की पहिली समजा आता मी एक उदाहरण देतो. आता पहिले आम्ही लोकलीच करत होतो. बेंगलोर, मुंबई, पुणे. तर पुण्यातून आपण काही इन्क्वायरी मुंबईच्या आल्या, काही बेंगलोरच्या, काही हैदराबादच्या. आता माझ्याकडे अशा बॅचेस आहेत की ज्या इंटरनॅशनल आहेत, म्हणजे NRI आहेत. ते सगळे डिस्ट्रीब्युटेड आहेत. कोणी सिंगापूरला आहे, कोणी UKला आहे, कोणी कॅनडाला आहे. अशा माझ्या 2 बॅचेस पुढच्या वर्षीच्या ऑलरेडी फुल ओके. आहेत. ओके. आता हे लोक तर बाहेर आहेत. ओके. तर आम्ही काय करतो की पहिले आम्ही जसं आता आमचा त्याचा ॲडव्हान्टेज म्हणजे आमचा फिटनेस स्टुडिओ आहे आणि मी पर्सनली फिटनेसच्या बॅचेस घेतो आणि मला ते आवडतात. असं नाही आहे की आवडत नाहीत किंवा तुम्हाला आवडतात. तर त्यामुळे लोकांसोबत वन ऑन वन करण्याचा माझा एक अनुभव आहे आणि मला वाटते तीच एक माझी शिदोरी आहे जी मी ॲडव्हेंचरमध्ये घेऊन आलेलो आहे. तर काही जणांचे कॉल येतात की काय आहे, आम्हाला आहे ना माझं वजन कमी करायचं आहे, ते काही होत नाही आहे, तर म्हणून मला एव्हरेस्ट बेस कॅम्प लायचं, म्हणजे तुझ्याकडे आलं की माझं वजन कमी होऊन जाईल आणि मी फिट पण होऊन जाईल. हा नेदरलँडमधून कॉल होता. तो आता ओके. पुढच्या वर्षी मेला येतोय. तर याच्यामध्ये आम्ही काय करतो की पहिले अंडरस्टँड करतो की तो काय करतो, कारण की प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी ही सेम नसते. कोणी बिझनेस ओनर असतो, कोणी काम करत असतो, तर प्रत्येकाचा शेड्यूल वेगळा असतो. कोणाला रात्रीचा वेळ मिळतो, कोणाला सकाळचा वेळ मिळतो. मग त्यांच्या हिशोबाने आपण प्रोग्राम डिझाईन करतो त्यांच्या कम्फर्टने इनिशियली. ओके, ओके. मग त्याच्यामध्ये लेवल करतो की हां तुझी ही लेवल झालेली आहे, आता सेकंड लेवलला आता हा टार्गेट घे, हा टार्गेट घे. आणि आपण एक ग्रुप करतो प्रत्येक बॅचसाठी. तर त्यामुळे काय होतं की त्या ग्रुपमध्ये सगळेजण शेअर करत असतात, तर त्यामुळे सगळेजण ऑन द टो असतात काम करत असताना. राईट. आणि त्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे कन्सिस्टन्स राहिल्यामुळे त्याचा पण त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स वाढत जातो आणि त्याला कॉन्फिडन्स येतो की मी एव्हरेस्ट बेस कॅम्प करू शकतो 3-4 महिने काम केल्यानंतर. राईट, तर राईट. जेव्हा तो नेपाळमध्ये येतो तेव्हा मग आम्ही काय करतो की फक्त ॲडव्हेंचरच करत नाही, तर आम्ही काय करतो एक थोडा कल्चरल भाग म्हणून काही गोष्टी इन्क्लूड करतो. ओके. जसं तांझानियामध्ये गेलो तर आफ्रिकन कॉन्टिनेंटविषयी लोकांचा गैरसमज आहे की इथले लोक खूपच म्हणजे मारामारी असं वगैरे वाटतं आपल्याला न्यूजवरून. पण जर मला विचारलं तर आफ्रिकन कॉन्टिनेंट वन ऑफ द बेस्ट कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड, की खूपच केअरिंग पण लोक आहेत ते. ओके. ओके. तर तिथे गेल्यानंतर आम्ही फक्त एक्सपिडिशन करत नाही, आम्ही लोकल ठिकाणी घेऊन जातो विलेजमध्ये. तिथे गाण्याचा प्रोग्राम असतो, कॉफी कशी बनवणार ते प्रोग्राम असतो, लोकल जेवण करतो. मग तिथून आल्यानंतर तिथे एक हिंदू टेम्पल आहे, खूप लोकांना माहिती नाही आहे, इंडियातले लोक जातात राईट. तिथे 6:30ला पूजा असते. मग ती पूजा वगैरे करून असं पूर्ण कल्चरल भाग. मग तिथे एक इंडियन व्यक्तीचं हॉटेल पण आहे, गुजराती हॉटेलचं. मग तिथे छान अद्रकचा चहा, भजे वगैरे खाऊन वगैरे असा पूर्ण एक असा व्यवस्थित एक्सपिरियन्स घेऊन आम्ही देण्याचा Right, प्रयत्न करतो right, की नॉट right. फक्त एक्सपिडिशन्स. राईट. तर याच्यामध्ये काय होतंय की खूप लोकांना जेव्हा असा हा अनुभव येत राहतो तेव्हा ते म्हणतात की हां आता करायला पाहिजे काहीतरी दरवर्षी. राईट. आणि त्यामुळेच मग बहुतेक मला हा सिलेबस वाढवावा लागला. तर आता मी एक सिलेबस नवीन नेतोय जो मला आवडतो, सेल्फ ड्राईव्हचा. ओके. तर किर्गिस्तानमध्ये वी आर प्लॅनिंग टू ओपन द सेल्फ ड्राईव्ह कार. ओके. ओके. तर माझा विचार खूप सिम्पल आहे, मला जे आवडतं ते खूप लोकांना आवडतं या जगात, अशी लोक आहेत, येस. ते माझे क्लायंट. तर त्यांना मी ट्रेन करणार आणि घेऊन जाणार, ओके. म्हणजे मी पण जगेल आणि तेही त्यांना पण. बरोबर. म्हणजे तुम्ही आता बोलताना बऱ्याच वेळेला असं म्हणालात की जे तुमचे क्लायंट्स आहेत की ज्यांनी आयुष्यात असं काही केलेलं नव्हतं, जे अनफिट आहेत आणि त्यांनी इतकी मोठी काहीतरी अचिव्हमेंट केल्यानंतर त्यांना त्यांचं आयुष्य एका वेगळ्याच पातळीवर बदलल्यासारखं वाटतं. पण तुमच्या प्रवासाचा जरी आपण विचार केला तरी मला असा प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो की तुम्ही जर नसता घेतलात तो निर्णय हां. की नाही सोडायचा IT आणि इकडे नाही वळायचं, तर आज काय असलं असतं आयुष्य? आणि तो निर्णय घेतलाय म्हणूनच काय किती पटीचा बदल आपल्याला आपल्या आयुष्यात दिसतोय. हां, मस्त छान क्वेश्चन आहे. म्हणजे मी अजून कोणी विचार नाही केला. मला असं वाटतं जर मी निर्णय नसता घेतला तर बहुतेक माझी खूप सेडेंटरी लाईफस्टाईल होती. ओके. टिपिकल सकाळी जाणे, इव्हनिंगला येणे, काम वगैरे करणे, सॅटर्डे फ्रायडे नाईट वगैरे पार्टी वगैरे असेल किंवा सॅटर्डेला मूवी वगैरे बघणे. होऊ शकतो की मी या जगात पण नसतो, कारण माझी हेल्थ कंडिशन तशी होती, Right. झाली होती. राईट. माझी पूर्ण असे चीन लेवल असे खाली आणि पॅरामीटर सगळे चेंज झाले होते बॉडीचे. ओके. तर बहुतेक जगात पण नसतो. ओके. दॅट वॉज वन. सेकंड म्हणजे
नसताच अजून डिसिजन घेतला तर मला काही ना काही डिसीज झाले असते, आयदर शुगर, बीपी, थायरॉइड, स्ट्रेस लेवल हाय असतं. ओके. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी समजा जर काम करत असतो तर मी काही आनंदी नसतो. आणि मलासाठी एक प्रत्येक वेळेस एकच क्वेश्चन यायचा, आपण खरंच जगतोय का? आम्हाला खूप वेळा क्वेश्चन यायचा, खरंच जगतोय का? लॅपटॉपवर खरंच जगतोय का? असं नाही आहे की फायनान्शियली मी खूप सक्षम आहे, पण आता मला वाटतं की मी जगतोय. राईट. कारण की आयुष्य अर्ध गेलेलं आहे, आता किती राहिलं मला माहिती नाही आहे, पण आता प्रत्येक मोमेंट मी जगतोय. Yes. त्याचा मला आनंद आहे. येस. आणि मला असं वाटतं की ते 40 नंतर जो व्हॅक्यूम आणि माझ्याकडे जे 40 नंतरचे जे येतात सगळेजण, त्यांना मला वाटतं ते रिअलायझेशन होत आहे. आणि मी ते बघितलेलं आहे की त्यांना आता असं वाटतंय की आत्ता काहीतरी आपण आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी केलेलं आहे. असं राईट. बहुतेक. ओके. जसं तुम्ही तुमच्या आनंदासाठी आणि खरंच मी जगतोय का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मनापासून देता यावं, तुम्हाला हवं तसं देता यावं म्हणून या क्षेत्राकडे वळलात. तर फिटनेस हा इतका महत्त्वाचा या क्षेत्राचा पाया असताना तुम्हाला सापडलेली फिटनेस या शब्दाची व्याख्या काय आहे? मला सापडलेली म्हणजे तर जनरली फिटनेस म्हटलं तर मी प्रत्येक वेळेस सगळ्यांना हे सांगत असतो की आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे आहार, दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम. ओके. आहार, आराम, व्यायाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रमाण. तर म्हणजे प्रमाणातच आहार, प्रमाणातच व्यायाम आणि प्रमाणातच आराम, आराम. ह्या सगळ्या केला तर माणसाची जी हे आहे शारीरिक किंवा मानसिक जी स्थिती आहे ती छान राहते. जेव्हा ही स्टेबल राहते तेव्हा म्हणजे जे म्हणतात ना, सगळ्यात सुखी माणूस तो ज्याच्याकडे काही डिसीज नाही आहे, तो आनंदी. आणि जो व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असतो आणि त्याच्याकडे खूपच धनसंपत्ती असते, त्याच्याकडे फक्त एकच ध्यास असतो की मी फिट राहावं. ओके. सो इकडे जर आपण आनंदित राहिलो तर बाकीच्या गोष्टी ॲटोमॅटिकली आपल्याला त्याच्यावर काम करता येतात, प्रयत्न करतात. पण आपलं जर शरीरच व्यवस्थित बॅलन्स नसेल तर मग आपलं कुठेही लक्ष लागत नाही. राईट. मग आता याच्यासाठी खूप सारे उपाय आहेत. खूप सारे आजकाल तर म्हणजे ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, जिम, योगा सगळं काही वगैरे आहे. येस. पण तिथे लॅक ऑफ मोटिवेशन आहे. आजकाल काही येणारे लोक कसे आहेत की खूप वर्ष जॉबमध्ये काम करून शरीराकडे लक्ष न दिल्यामुळे काहींना शुगर होतो, डायबिटिक्स झालं, बीपी झालेला आहे, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढलेलं आहे. तेव्हा मग ते जिमकडे रजिस्टर करतात. ओके. रजिस्टर झाल्यानंतर तिथे त्यांचं मोटिवेशन काय असतं की माझे पॅरामीटर डाऊन झाले, व्यवस्थित आले की आय एम गुड. मग काही लोक ती जर्नी तिथेच अर्धवट सोडून पुन्हा त्याच याच्याकडे जातात आणि पुढच्या वर्षी पुन्हा जिमकडे येतात. हा एक झालेला आहे. काही लोकांचं असं असतं की नाही आता हे आपल्यासोबत व्हायला नको, तर ते कन्सिस्टंटली करतात. बरोबर. तर त्या फिट राहण्याच्या याच्यामध्येच एक येतो ॲडव्हेंचर, फिटनेस थ्रू ॲडव्हेंचर. आणि हा प्रकार खूपच छान आहे. मी म्हणतो जिमपेक्षा पण छान आहे. कारण की जर आपल्याला ॲडव्हेंचर एन्जॉय करायचं असेल तर पहिले फिट राहणं खूप महत्त्वाचं आहे. राईट. आज साधा जर आपल्याला सिंहगड चढायचा असेल, ओके, तर सिंहगडला छान दमछाक लागतं. ओके. जेव्हा आपलं वय वाढायला लागतं तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे बॅलन्स. लोकांचे बॅलन्स बिघडायला लागतात. जेव्हा आपण ट्रेक करतो तेव्हा बॅलन्स व्यवस्थित होतो आपला. Right. ओके. शारीरिक क्षमता वाढतं, नवीन कम्युनिटी भेटते, नवीन लोकांचे चेहरे दिसतात. अदरवाईज जसं मी IT मध्ये काम करायचो, ऑफिसमध्ये गेल्यानंतर फक्त क्युबिकलचे 4 लोक दिसायचे आणि मला वाटतं तेच जग आहे. याच्या पलीकडे पण आहे. आणि जेव्हा आपण दुसऱ्या सर्कलमध्ये जातो तेव्हा आणि निसर्गाचा जो आपण सिनेमा स्कोपमध्ये किंवा पॅनोरामा व्ह्यू दिसतो तेव्हा आपल्याला कळते की हा काय सुंदर आहे. इनिशियली तो त्रास वाटतो, पण जेव्हा त्याची आवड झाली तेव्हा ती लत होते. मग लोक विचारतात की अरे काय पडलंय त्या सिंहगडला, एवढ्या सकाळी जातो वगैरे. पण आता ते सांगायचं कोणी, कसं सांगायचं, तो प्रश्न आहे. राईट. राईट. तुम्ही हे जे सगळं सांगताय ते दिसताना एवढं छान वाटतं आणि असं वाटतं की अरे झालो आपण, जाड होतो बारीक झालो किंवा अनफिट होतो फिट झालो. पण अर्थात ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया इतकी सोपी नाही आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेत भरपूर चॅलेंजेस येत असणार आहेत, एक क्षेत्र म्हणून तुम्हालाही. तर ते कुठले कुठले चॅलेंजेस आहेत? आहे ना, यामध्ये रिस्क फॅक्टर, ॲडव्हेंचर म्हटलं की रिस्क बाय डिफॉल्ट त्याच्यासोबत आलेली आहे. ओके. सो सगळ्यात मोठं चॅलेंज मला असं वाटतं की जसं मी म्हटलंय की ब्लाइंड व्यक्तींनी पण 7 समिट केलेले आहेत. काही लोकांना शरीराचे काही भाग नसताना पण त्यांनी काही गोष्टी अशा केलेल्या आहेत. ओके. तर मला वाटतं सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे डिसिजन घेणे की मला स्वतःवर काम करायचं आहे.
ओके. राईट. आणि जेव्हा तो व्यक्ती स्वतःवर काम करण्यासाठी काहीतरी त्याच्यासमोर काहीतरी लागतं, ओके. सो त्याच्याकडे काही पण असू शकतं, स्पोर्ट, कोणताही पण स्पोर्ट असो किंवा ॲडव्हेंचर असो. पण ॲडव्हेंचर जेव्हा तो घेतो, ओके, त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट रिस्क येतं आणि ती रिस्क खूप हायर आहे. म्हणजे माणूस तिथे गेला तर तिथे काही वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस येणार म्हणजे येणारच, ओके. आता वर्ष 40च्या व्यक्ती जेव्हा तिथे येतो, ते चॅलेंजेस येऊ नये म्हणून आपल्याला पहिले सराव प्रिपरेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आमचा सगळ्यात जास्त भर हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्या व्यक्तीला सक्षम करणे बिफोर गेटिंग इन टू द माउंटन. राईट. आणि जेव्हा तो व्यक्ती माउंटनमध्ये येतो तर मग त्या प्रकारचा सेटअप करणे. तर आमचा सेटअप ॲज पर अदर कंपनी थोडा आम्ही जास्त करतो, सपोर्ट दृष्ट्या, राईट. मेडिकेशन मेडिकेशन किंवा आणि जो काही खाण्यापिण्यापासून राहण्यापासून वगैरे तो काही सपोर्ट वगैरे असतो तो थोडा जास्त करतो, सो वी कॅन केअर. आणि त्याच्या आधी पण आम्ही वन ऑन वन काम करत असल्यामुळे आम्हाला माहिती आहे की या व्यक्तीची नीड काय आहे, त्या व्यक्तीची नीड काय आहे. रिस्क असते असं नाही आहे आणि आम्ही कॅल्क्युलेटिव्ह रिस्कवरच जातो. आणि आमचं सगळ्यांना हे सांगणं असतं की तुम्ही इथे माउंटनमध्ये आलेला आहे ना, एन्जॉय करायला आलेला आहे. समिट सोडून द्या, तुम्ही डेस्टिनेशन सोडून द्या, तुम्ही फक्त एन्जॉय करा. राईट. जितकं होईल तितकं ठीक आहे ना, एन्जॉय करा आणि परत या. राईट. राईट. जास्त लाईफ. खरंच आहे. म्हणजे एक मी वाक्य असं ऐकलं होतं की यशाहूनही प्रयत्न सुंदर. अरे वा. म्हणजे ते प्रयत्न इतके सुंदर असतात आणि तेच तुम्हाला इतके बदलवतात की ते यश कधी आपल्या हाताला लागतं आपल्याला कळतच नाही. मला असं वाटतं की तुमची स्वतःची जर्नी सुद्धा अशीच आहे की तुम्हाला प्रयत्न करायचे होते त्या सगळ्या IT च्या क्षेत्रातून किंवा रोजचं जे जगणं आहे त्यातून कुठल्या तरी नव्या जगण्यात जाण्याचे, आणि तुम्ही ते इतके छान पद्धतीने केलेत. तुम्ही स्वतःचं आयुष्य बदललत आणि तुमच्याबरोबर इतरांचंही आयुष्य बदललं, जे खरं तर आयुष्याचा निम्मा प्रवास करून आलेले आहेत. येस. तर मला वाटतं ही खूप सुंदर गोष्ट आहे. कामही खूप महत्त्वाचं आहे की आरोग्य नावाची इतकी मोठी गोष्ट आज भेडसावत असताना अशा माणसांवर काम करणं की जे कदाचित आता त्यांना डायबिटीस सुरू होईल, BP सुरू होईल किंवा निम्म्यांना झालेलंही असेल. तर मला वाटतं खूप महत्त्वाचं असं काम तुम्ही आज आपल्या एका अर्थाने समाजासाठी करत आहात. तर हे इतकं सगळं छान काम आमच्या चॅनलवरून तुम्ही मांडलत, त्यासाठी नक्की आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि आम्हाला खूप आनंद आहे की तुम्ही आज वल्ली माणूस या चॅनलवर येऊन आमच्याशी गप्पा मारल्यात. धन्यवाद. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.